आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर आयोजित सोहळ्यात शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी उपस्थित शिवप्रेमींशी संवाद साधत छत्रपतींच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले। यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य, स्वाभिमान आणि जनकल्याणाचा आदर्श घालून दिला। त्यांच्या विचारांवर चालत राज्य सरकार जनतेच्या हितासाठी काम करत आहे। शिवरायांचे शौर्य, पराक्रम आणि लोककल्याणकारी शासन हीच महाराष्ट्राची खरी प्रेरणा असून प्रत्येकाने त्यांच्या आदर्शांचे पालन करावे असे त्यांनी सांगितले। राज्याभिषेक दिन हा केवळ उत्सव नसून स्वराज्याच्या संकल्पनेचे स्मरण करण्याचा दिवस असल्याचेही त्यांनी नमूद केले। शिवरायांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे सांगत त्यांनी शिवप्रेमींना इतिहासातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले। यावेळी रायगड किल्ल्यावर मोठ्या संख्येने शिवभक्त, शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते। राज्याभिषेक दिनानिमित्त पारंपरिक विधी, अभिवादन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला। जय बोलो हनुमान के, राम लक्ष्मण जान के, जय बोलो हनुमान के, राम लक्ष्मण जान के, जय बोलो हनुमान के, राम लक्ष्मण जान के, जय बोलो हनुमान के। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, 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 राधा रमण 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 हरि गोपाल बोलो। बोला जय जयकार, जय जयकार, जय जयकार, बोला जय जयकार, जय जयकार, जय जयकार, बोला जय जयकार, जय जयकार, जय जयकार, बोला जय जयकार, जय जयकार, जय जयकार। माझ्या छत्रपतींचा जय जयकार, जय जयकार, माझ्या छत्रपतीचा जय जयकार, जय जयकार, बोला छत्रपतींचा जय जयकार, जय जयकार, बोला छत्रपतीचा जय जयकार, जय जयकार। मने शिरशिर स्वाहा, चातुर्मासात्मने शिखाये वश, निर्वशवन्नात्मने कौजाय हो, ज्योतिष्ठोमात्मने नेत्रत्रयाय वौषध, सर्वकर्त्वात्मने अस्त्राय भाज। भूभुवस्वरो मे दिग्बन्धः ध्यानम् आपातालनभस्तलाङ्गभुवनं ब्रह्माण्डव्यापी स्फुरत्। स्फटिकलिङ्गमौलिविलसत् पूर्वेन्दुवान्तामृते। स्तोकाप्लुतमेकवारमनिशं रुद्रान् वाकान् जपन् ध्यायेतिसिद्धये ध्रुवपदं विप्रोविञ्चेत् शिवः। ब्रह्माण्डव्याप्तदेहा भजत हिमरुचाभासमाना भुजङ्गैः। यक्षा रुद्राक्षभूषा सुललित विभवा शाम्भवा मूर्तिभेदा। शुद्ध स्फटिक संकाशं शुद्ध विद्या प्रदायकं ओम नमो भगवते रुद्राय। ओम नमस्ते रुद्रमन्यवभूतो तैषवे नमः। नमस्ते असुरनमने बाहुभ्यामुदते नमः। यातयिषु शिवतमा शिवं बभूवते धनुः। याते रुद्र शिवा तनोर घोरा पापकाशिनी। यामे शृङ्गिरिशन्त हस्ते विभर्षस्तवे। शिवा गिरित्रतां कुरु माहि पुंसे पुरुषं जगत्। शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि। यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मगं सुमनास। अद्भवोदत विभक्ता प्रथमो देव्योऽभिषेक। अहेवं च सर्वान् च वै सर्वान् जयातु कन्या। असो यस्ताम्र अरुणौत बभ्रुः सुमङ्गलः। एतेमागुं रुद्रायो विक्षो। कृता सहस्रशो वैशागुं हेडयीमहे। अतो यो वदतु नीरग्रीवो योहितः। उदयनं गोप अद्रु
दुषन्न दुषन्न दहार्यः उदैन विश्वाभूतानि सदृष्टो प्रजातिनः नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मेरुषे अथो ये अस्य सत्मानो हरेभ्यो नमः प्रमुञ्च धन्वनस्तुमभयोरात्म्योर्ज्या याश्चते हस्तयो भराता भगवो भव अवतत्य धनस्तगं सहस्राक्ष शधेषुधे निशीर्या शाल्यानामुखाशिवो न सुमना भव उज्जं धनुकपर्दिन विशल्यो बाणभागुम् उत अने सन्न्यासे केशवाघोरस्य निषङ्गति याते हेतिर्मिरिष्टमहस्ते बभूवते धनुः तयास्मान विश्वदक्षमयक्ष्मया परिभुजा नमस्ते अस्त्वायुधायानागताय भृष्टवे उभाभ्यामुदते नमो बाहुभ्यां तव धन्वने पुरेते धन्वनो हेतिरस्मान् धृणक्ति विश्वतः अथो यैश्वरिस्तवारे अस्मिन् निदेहिता शम्भवे नमः नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाय रुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः ॐ नमः सोमाय च रुद्राय च नमस्ताम्राय च अरुणाय च नमः शङ्गाय च चतुर्वे च नमो उग्राय च भीमाय च अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृषभ्यो हरिकेशभ्यो नमस्काराय च तारकाय च नमः शम्भवे च मयो भवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय शिवतराय च नमः तीर्थ्याय च कुल्याय च नमः पार्याय च भार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च आर्ताय लालाय च नमः षष्ट्याय च वेण्याय च सजत्याय च प्रवाह्याय च ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् अग्नयो अप्सयोषधेशो यो रुद्रा विश्वा भुवनानि विवेश तस्मै रुद्राय नमो अस्तु भगवान अय्यमे भगवत अयं मे विश्व आपण शिवछत्रपतींच्या दरबारात आहोत. राजमार्गावरती जे उभे आहेत कडेने उभे आहेत त्यांनी थोडे खाली बसून घ्या. समोरच्या बाजूला जरा उभे राहू नका. छत्रपती शिवाजी महाराज की डोळ्यांना दिपवणारा आणि म्हणून आपण हा राज्याभिषेक तिथीप्रमाणे साजरा करतो. खरं म्हणजे मी आठवण करीन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी राज्याभिषेक सोहळा तिथीप्रमाणे कराच आणि तारखेप्रमाणे इथं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झालेला आहे नाही का. मी तर म्हणेन शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जयंती उत्सव अनेक वेळा केला तरी कमीच पडेल आणि त्याला शिवभक्त कधीही या सोहळ्याला यायला थकणार नाहीत. मगाशी भरत शेठ यांनी सांगितलं की ही शिवभक्तांची संख्या वाढते आहे. भरत शेठ पहिल्या वर्षी तुम्ही 30 वर्षापूर्वी हा सोहळा सुरू केला आणि त्यानंतर हा वाढत गेला. त्यावेळेस आपले तुमच्या 2 कमिट्या कुठल्या होत्या. रायगड शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, दुर्गराज रायगड आणि कोकण कडा मित्रमंडळ आणि त्याला महाराष्ट्र शासनाने देखील राजमान्यता दिली. आता उत्सव महोत्सव झालेला आहे. याच मातीत आपल्या राजानं हिंदवी स्वराज्याचं भगवा फडकवला, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. याच मातीत आपलं मराठी राज्याचा जन्म झाला आणि म्हणून राज्य जन्माला आलं. आज आपण पाहतोय मराठी अस्मितेचा हुंकार दाई दिशांना दुमदुमलाय. बरोबर 353 वर्षापूर्वी म्हणजे आजच्या दिवशी तिथीला राजा शिवाजी महाराज याच दिवशी छत्रपती झाले, मराठी मुलकाचे राजे झाले. शिवरायांचा राज्याभिषेक हा केवळ राजकीय सोहळा नव्हता, तर पारतंत्र्यात पिचलेल्या मराठी जनतेला स्वतंत्र आणि सार्वभौम राजा मिळाल्याची ती एक ऐतिहासिक घटना होती, ऐतिहासिक सोहळा होता. ही भारतीय इतिहासातील
एक क्रांतिकारी घटना आहे. नव्या युगाची हिंदुस्थानी स्वातंत्र्याची स्वराज्याची सुरुवात होती. आजचा दिवस प्रत्येक मराठी माणसाला स्वराज्य, स्वधर्म आणि लोककल्याण या कर्तव्याचं स्मरण करून देणार आहे. या दिवशी आपला राजा फक्त सिंहासनावर बसला नाही, तर रयतेच्या काळजामध्ये बसला, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातले कवी अनंत राऊत यांची एक कविता आज या ठिकाणी आठवतीये. जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवसेना, अत्याचाराचा काळ म्हणजे शिवबा, संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. आणि